नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणाची सुरुवात एका विचित्र पण खऱ्या विरोधाभासाने करूया. कधी असा विचार केलाय का की ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो, नकळतपणे आपण तिलाच सर्वात जास्त दुखावतो. अगदी बरोबर, किंवा एखादी मोठी चूक घडल्यानंतर आपण पक्का निश्चय करतो की बस इथून पुढे हे पुन्हा कधीच करणार नाही. पण काही महिने किंवा वर्षे उलटतात आणि आपण पुन्हा अचूक त्याच वळणावर, त्याच चुकीच्या गर्तेत उभे असतो. हो, तसंच होतं. असे का घडते? आपण स्वतःला कितीही शहाणे आणि आधुनिक समजत असलो तरी आपल्या हातून वारंवार त्याच जुन्या चुका का घडतात? आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी मनाच्या याच अंधाऱ्या आणि गूढ कोपऱ्यांचा वेध घेणार आहोत. आणि यासाठी खूप चांगला संदर्भ आपल्याकडे आहे. होय, आजचा आपला मुख्य स्रोत आहे रॉबर्ट ग्रीन यांचे गाजलेले पुस्तक द लॉज ऑफ ह्युमन नेचर. हा खरोखरच एक विलक्षण प्रश्न आहे आणि याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला स्वतःच्याच आत डोकावून पाहावे लागेल. रॉबर्ट ग्रीन या पुस्तकात एक अतिशय धाडसी दावा करतात. ते म्हणतात की आपल्या सर्वांच्या आत एक अनोळखी व्यक्ती दडलेली आहे. अनोळखी व्यक्ती म्हणजे नक्की काय? म्हणजे एक अशी शक्ती जी अनेकदा आपल्या तर्काच्या, आपल्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन आपल्याला वागायला भाग पाडते. आपण सर्वजण असा विचार करून जगत असतो की आपण घेतलेले निर्णय हे पूर्णपणे तर्कशुद्ध आहेत. खरंय, आपला तसा ठाम समज असतो. पण वास्तवात मानवी स्वभाव समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे हे मान्य करणं की आजही आपण आपल्या आदिम भावनांचे गुलाम आहोत. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर मानवी स्वभावाचा एक असा आरसा समोर ठेवते जो कधी-कधी पाहायला नकोसा वाटतो. पण तो पाहणं अपरिहार्य आहे. इथे मला एक प्रश्न विचारायचा होता. रॉबर्ट ग्रीन यांची जगभरात ओळख आहे ती द 48 लॉज ऑफ पॉवर सारख्या पुस्तकांमुळे. हो, ती खूप प्रसिद्ध पुस्तके आहेत. ती पुस्तके बऱ्याचदा सत्ता मिळवणे, डावपेच आखणे यावर भर देतात. मग हे जे पुस्तक आहे द लॉज ऑफ ह्युमन नेचर, हेही त्याच पठडीतली आहे का, की यात काही वेगळा, अधिक सखोल दृष्टिकोन आहे? नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला अनेकांना तसाच वाटण्याची शक्यता असते. पण हे पुस्तक ग्रीन यांच्या लेखणीचा एक वेगळाच आणि खूपच प्रगल्भ टप्पा आहे असं मी म्हणेन. म्हणजे हा केवळ वरवरच्या डावपेचांचा अभ्यास नाहीये? अजिबात नाही. या पुस्तकाचा पाया मानसशास्त्र, जीवशास्त्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासावर उभा आहे. ग्रीन स्पष्ट करतात की आज आपण जो मानवी स्वभाव पाहतो तो काही गेल्या 50-100 वर्षांत तयार झालेला नाहीये. मग तो कसा घडलाय? तो तब्बल 5 लाख वर्षांच्या उत्क्रांतीचा थेट परिणाम आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आज आपण हातात स्मार्टफोन घेऊन जरी फिरत असलो तरी आतून आपण अजूनही जंगलातलेच आहोत? अगदी तसंच. आजही 21व्या शतकात आपल्या मेंदूची मूळ जडणघडण आपल्या त्या आदिम पूर्वजांसारखीच आहे, जे जंगलात शिकारीसाठी भटकत होते आणि सतत धोक्याच्या सावटाखाली जगत होते. म्हणूनच आपण छोट्या छोट्या गोष्टींना लगेच घाबरतो किंवा आक्रमक होतो. होय, आणि म्हणूनच आपण उच्च स्व विरुद्ध खालचा स्व या संकल्पनेच्या जाळ्यात अडकलेलो असतो. हायर सेल्फ वर्सेस लोअर सेल्फ. अगदी. आपला उच्च स्व आपल्याला शांतपणे विचार करायला, संयम बाळगायला आणि दूरदृष्टीने निर्णय घ्यायला प्रवृत्त करतो. पण आपला जो खालचा स्व आहे तो मत्सर, भीती, अहंकार आणि आक्रमकता यांसारख्या आदिम भावनांनी पूर्णपणे भरलेला असतो. आणि जोपर्यंत आपण हे वास्तव स्वीकारत नाही की आपल्या आतही हा खालचा स्व अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपण स्वतःमध्ये कोणताही खरा बदल घडवून आणू शकत नाही. खरं तर लोक नेहमी आपल्या अपयशाची किंवा दुःखाची कारणं बाहेर शोधतात. परिस्थिती वाईट होती, लोकांनी फसवले किंवा नशीब खराब होते असं म्हणतात. पण ग्रीन ठामपणे सांगतात की समस्या बाहेर नाहीये, समस्या आपल्या आत आहे. हे ऐकायला थोडं अस्वस्थ करणार आहे, पण तितकंच सत्यही आहे. आपण सगळेच स्वतःला खूप रॅशनल किंवा विवेकनिष्ठ समजतो. हो, आपण तसा मुखवटाच घेऊन वावरतो. पण पुस्तकातील पहिलाच नियम, ज्याला ग्रीन भावनेवर नियंत्रण किंवा द लॉ ऑफ इरॅशनॅलिटी म्हणतात, तो या समजुतीला मोठा धक्का देतो. आपल्या भावना कशा प्रकारे आपल्या निर्णय क्षमतेवर कब्जा करतात हे यात मांडले आहे. आणि यासाठी लेखकाने अथेन्सचा थोर मुत्सद्दी नेता पिरिक्लिस याचे एक अप्रतिम ऐतिहासिक उदाहरण दिले आहे. हो, पिरिक्लिसचे उदाहरण या नियमाचा गाभा आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकातील अथेन्सची परिस्थिती जर आपण डोळ्यांसमोर उभी केली तर अथेन्स आणि स्पार्टा या दोन महासत्तांमध्ये भयानक युद्ध सुरू होते.
आणि त्याच वेळी अथेन्समध्ये एका भयंकर प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. हजारो लोक मरत होते. शहरात प्रचंड दहशत आणि अराजकता पसरली होती. अशावेळी लोकांच्या भावनांचा उद्रेक होणे स्वाभाविक होते. लोक घाबरले होते, रागावले होते आणि स्पार्टावर लगेचच मोठा हल्ला करून सूड घेण्याची मागणी करत होते. म्हणजे एक प्रकारची मॉब मेंटॅलिटी तिथे तयार झाली होती. सर्वांना तात्काळ कृती हवी होती. हो, आणि अशा वेळी कोणताही सामान्य नेता लोकांच्या या भावनिक लाटेवर स्वार होऊन लोकप्रिय निर्णय घेण्याच्या मोहात पडला असता. पण पेरिक्लिसने तसे केले नाही. त्याने संपूर्ण जमावाच्या इच्छेविरुद्ध जाऊन बचावात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला. पण इथे मला वाटतं सर्वात शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे पेरिक्लिसची स्वतःच्या मनावर काम करण्याची पद्धत. ती कशी होती? जेव्हा त्याच्यावर चारी बाजूनी दबाव येत असे, जेव्हा त्याला स्वतःलाही राग किंवा भीती वाटत असे, तेव्हा तो त्वरित कोणताही निर्णय घेत नसे. तो स्वतःला एकांतात कोंडून घेत असे. त्या भावनिक लाटेला ओसरण्यासाठी तो जाणीवपूर्वक वेळ देत असे. म्हणजे तो आपल्या भावना नाकारत नव्हता, तर त्या भावनांचा प्रभाव कमी होईपर्यंत थांबत होता. बरोबर. आणि हाच या उदाहरणातील सर्वात मोठा धडा आहे. पेरिक्लिसने जगाला दाखवून दिले की विवेकशीलता ही कोणतीही जन्मजात देणगी नसते. कोणीही जन्मतःच रॅशनल नसतो. ती एक सवय आहे जी जाणीवपूर्वक आणि कष्टपूर्वक सरावाने मिळवावी लागते. नक्कीच. जेव्हा निर्णय रागाच्या, भीतीच्या किंवा मत्सराच्या प्रभावाखाली घेतले जातात, तेव्हा माणसाचे वास्तवाचे भान पूर्णपणे सुटते. भावना या नेहमी क्षणिक असतात, पण त्यातून घेतलेले चुकीचे निर्णय मात्र कायमस्वरूपी विध्वंस करू शकतात. पेरिक्लिसने आपल्या भावनांवर विजय मिळवला कारण त्याने प्रत्येक परिस्थितीकडे एका त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहण्याची सवय लावून घेतली होती. हा विचार खूपच प्रगल्भ आहे. आणि यावरून आपण मानवी स्वभावाच्या दुसऱ्या एका अतिशय महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या नियमाकडे वळतो. तो म्हणजे चारित्र्याची ताकद किंवा द लॉ ऑफ कंपल्सिव्ह बिहेवियर. आपण सर्वसामान्यपणे लोकांची पारख कशी करतो? ते कसे दिसतात, त्यांचे कपडे कसे आहेत, ते किती गोड बोलतात किंवा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे यावरून. म्हणजे आपण कायम त्यांच्या बाह्य प्रतिमेवर विसंबून राहतो. पण लेखक इथे इशारा देतात की बाह्य प्रतिमेपेक्षा लोकांच्या चारित्र्याचे नमुने किंवा कॅरेक्टर पॅटर्न्स ओळखणे जास्त गरजेचे आहे. आणि इथे त्यांनी हार्वर्ड ह्युजेस या प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतीची जी कथा सांगितली आहे ती खरोखर एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी वाटते. होय, हार्वर्ड ह्युजेसचे आयुष्य म्हणजे मानवी चारित्र्याच्या कमकुवतपणाचा एक धडकी भरवणारा अभ्यास आहे. 20व्या शतकाच्या मध्यात ह्युजेस हा जगातील सर्वात श्रीमंत, यशस्वी आणि आकर्षक पुरुषांपैकी एक मानला जात होता. तो एव्हिएशन पायनियर होता, हॉलिवूडचा निर्माता होता. बाहेरून पाहणाऱ्याला त्याचं आयुष्य म्हणजे एक स्वप्न वाटत होते. पण त्याच्या आत त्याच्या चारित्र्यात एक असा दोष दडलेला होता जो हळूहळू त्याला आतून पोखरत होता. तो दोष म्हणजे नियंत्रणाची अनैसर्गिक गरज. हो, त्याच्याबद्दल असं वाचायला मिळतं की तो प्रत्येक लहान सहान गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा वेडेपणा करत असे. अगदी त्याचे कर्मचारी कसे उभे राहतील इथपासून ते चित्रपटातील अभिनेत्रीच्या कपड्यांपर्यंत. आणि हे का घडत होतं? कारण ह्युजेसच्या आत प्रचंड असुरक्षितता होती. त्याला सतत वाटायचे की लोक त्याला फसवतील, त्याचा वापर करतील. त्याचा स्वतःच्या सावलीवरही विश्वास नव्हता. सुरुवातीच्या काळात जेव्हा तो तरुण होता आणि त्याची ऊर्जा अफाट होती, तेव्हा त्याच्या पैशांमुळे आणि यशामुळे त्याचे हे चारित्र्याचे दोष झातले गेले. लोकांना वाटलं की तो फक्त एक परफेक्शनिस्ट आहे. पण जसे त्याचे वय वाढले आणि व्यवसायातील गुंतागुंत वाढली तसा त्याचा हा दोष उफाळून आला. त्याच्या नियंत्रणाच्या वेड्याचे रूपांतर एका गंभीर मानसिक आजारात झाले. शेवटी तो एका हॉटेलच्या खोलीत स्वतःला कोंडून बसला होता, जिथे तो जंतूंच्या भीतीने कोणालाही स्पर्श करत नसे. ज्या माणसाकडे जगातील सर्व सुखसोयी विकत घेण्याची ताकद होती, तो माणूस कुपोषित आणि एकटाच एका अंधाऱ्या खोलीत मरण पावला. ग्रीन यातून हा सिद्धांत मांडतात की माणसे एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा ता करतात, कारण ते वर्तन त्यांच्या चारित्र्यात खोलवर कोरलेले असते. बाह्य परिस्थिती, पैसा किंवा सत्ता कितीही असली तरी माणसाच्या आतले पॅटर्न जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत त्याचे नशीब बदलत नाही. म्हणूनच लोकांसोबत काम करताना किंवा नाते जोडताना त्यांच्या शब्दांवरून नाही तर ते दबावाखाली कसे वागतात यावरून त्यांचे खरे चारित्र्य ओळखा. म्हणजे आपण ज्याला नशीब म्हणतो ते बहुतांश वेळा आपले चारित्र्यच असते. हे थोडा भीतीदायक आहे, पण ते वास्तव आहे. आता या चारित्र्याच्या आणि नशिबाच्या मुद्द्यावरून मला पुढचा नियम आठवतो, ज्याला दृष्टिकोनाची ताकद किंवा लॉ ऑफ सेल्फ सॅबोटॅज म्हटले आहे.
आपला स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपले जीवन कसे घडवतो किंवा बिघडवतो हा भाग खूप प्रेरणादायी आहे. विशेषतः प्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखव यांची जी कथा यात दिली आहे ती अंगावर काटा आणते. चेखव यांचं बालपण म्हणजे नरकासमान होते. अंतोन चेखव यांच्या जीवनातील तो काळ समजून घेणं गरजेचे आहे. 19व्या शतकातील रशिया, त्यात गरिबी आणि सर्वात भयंकर म्हणजे त्यांचा क्रूर वडील. चेखवच्या वडिलांना वाटायचे की मुलांना मारहाण करणे हाच शिस्तीचा एकमेव मार्ग आहे. ते अंतोन आणि त्याच्या भावंडांना अमानुषपणे मारहाण करायचे. थंडीत दुकानात काम करायला लावायचे. अशा परिस्थितीत वाढलेला कोणताही सामान्य माणूस एकतर गुन्हेगार बनला असता किंवा जगाचा दुस्वास करणारा कडवट आणि रागीट माणूस बनला असता. ही एक अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पण चेखव यांनी तो मार्ग निवडला नाही. इथेच त्यांची महानता दिसून येते. त्यांनी आपल्या वडिलांचा आणि त्या क्रूर जगाचा तिरस्कार करण्याऐवजी एक वेगळाच चष्मा डोळ्यांवर चढवला. त्यांनी परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी माणसांच्या वागण्यामागील कारणे शोधण्यास सुरुवात केली. अगदी बरोबर. आणि हाच तो दृष्टिकोनाचा बदल. चेखव जसे मोठे झाले आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ लागले तसे त्यांनी आपल्या वडिलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांना काय जाणवलं? त्यांना जाणवले की त्यांचे वडीलही त्यांच्या स्वतःच्या वडिलांकडून अशाच क्रूर वागणुकीचे बळी होते. ते वाईट नव्हते, तर ते अज्ञानी आणि परिस्थितीचे गुलाम होते. चेखव यांनी कडवटपणाची जागा सहानुभूती आणि वैद्यकीय तटस्थतेने घेतली. त्यांनी माणसांच्या दोषांकडे रागाने पाहण्याऐवजी एका आजाराकडे पाहावे तसे पाहिले. आणि त्यांच्या याच मोकळ्या आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांच्या साहित्यात एक विलक्षण खोली आली, ज्यामुळे ते जगातील एक महान लेखक बनले. नक्कीच. जर तुमची वृत्ती नकारात्मक असेल तर तुम्ही स्वतःचे रस्ते बंद करता. नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला प्रत्येक संधीत अडचण दिसते आणि ते स्वतःच्या अपयशाचे कारण बनतात. यालाच सेल्फ सॅबोटाज म्हणतात. पण चेखव यांसारखी व्यक्ती जी अत्यंत वाईट परिस्थितीतही मोकळ्या मनाने आणि समजूतदारपणाने संकटांना सामोरे जाते, ती स्वतःच्या दुःखाचं रूपांतर एका सर्जनशील ऊर्जेत करते. आपला दृष्टिकोन हा एक प्रकारचा लेन्स आहे, ज्यातून आपण जग पाहतो. जर तो लेन्सच मळलेला किंवा नकारात्मकतेने अंधारलेला असेल तर जग कायम वाईटच दिसेल. हा विचार आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडतो. हो, आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न करतो, पण तरीही कधीकधी आपल्या वागण्यातून काहीतरी असं बाहेर येतं जे आपलंच नसतं असं आपल्याला वाटतं. आणि इथेच या पुस्तकातील एक अतिशय गूढ आणि मानसशास्त्रीय संकल्पना समोर येते. आपली अंधेरी बाजू किंवा द लॉ ऑफ रिप्रेशन. मानवी मनातील दडपलेल्या इच्छा, राग आणि असुरक्षितता असलेल्या या सावलीची संकल्पना खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. ही संकल्पना मुळात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या सिद्धांतावर आधारित आहे. ग्रीन म्हणतात की आपण लहानपणापासून समाजाच्या अपेक्षांनुसार वागण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे काही भाग दाबून ठेवतो. आपला राग, आपला स्वार्थ, आपल्या विचित्र इच्छा हे सगळं आपण एका अदृश्य पेटीत बंद करून ठेवतो. ती पेटी म्हणजे आपली सावली. आपण जगासमोर एक अतिशय चांगला, सुसंस्कृत आणि नीतिमान मुखवटा घालून वावरतो. पण ती पेटी कधी ना कधी उघडतेच. आणि लेखकाने यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं जे उदाहरण दिले आहे ते अचूक लागू पडते. निक्सन यांची सार्वजनिक प्रतिमा काय होती? ते नेहमी कायदा, सुव्यवस्था, कडक शिस्त आणि नीतिमत्तेची भाषा करायचे. जगाला त्यांनी आपला एक अत्यंत खंबीर चेहरा दाखवला होता. पण इथेच तो विरोधाभास दडलेला आहे. जो माणूस बाहेरून जितका जास्त शिस्तबद्ध आणि नीतिमान असल्याचा आव आणतो, त्याची आतली सावली तितकीच जास्त गडद असते. निक्सन यांच्या आत एक कमालीचा संशयी, असुरक्षित आणि दुलाग्रही माणूस दडलेला होता. त्यांना सतत वाटायचे की देशातील बौद्धिक वर्ग आणि माध्यमे त्यांच्या विरुद्ध कट रचत आहेत. त्यांनी आपली ही सावली जगापासून खूप काळजीपूर्वक लपवून ठेवली होती. पण सत्तेचा दबाव आणि ताणतणाव जसजसा वाढला तसतसा हा दडपलेला संशय निक्सन त्यांच्या वागण्यातून बाहेर आलाच. म्हणजे त्यांनी स्वतःच्याच विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी जे गैरप्रकार केले, ज्यातून वॉटरगेटसारखे प्रचंड मोठे प्रकरण उद्भवले, तो याच सावलीचा स्फोट होता. हो, निक्सन यांना वाटत होते की ते आपले रक्षण करत आहेत, पण वास्तवात त्यांच्या आतल्या असुरक्षिततेनेच त्यांचा बळी घेतला. त्यांना आपली सत्ता गमवावी लागली आणि इतिहासात त्यांची नोंद एका कलंकित राष्ट्राध्यक्ष म्हणून झाली. ग्रीन यांचा इथला सल्ला खूप मोलाचा आहे. ते म्हणतात की या सावलीला दाबून ठेवण्यात किंवा ती आपल्यात नाहीच असा आव आणण्यात काहीच अर्थ नाही.
ती जेवढी दाबली जाईल तेवढी ती स्फोटक बनेल. त्याऐवजी आपल्या आतल्या या अंधाऱ्या बाजूची ओळख करून घ्या, तिचा स्वीकार करा. आणि त्यातील ऊर्जेचा वापर सर्जनशील किंवा विधायक कामासाठी करा. हे सगळं ऐकल्यानंतर खरंच एक खूप अस्वस्थ करणारा प्रश्न मनात येतो. कोणता? जर आपण इतके सगळे आदिम भावनांचे गुलाम आहोत, आपल्यात दडपलेली सावली आहे आणि आपले चारित्र्य आपल्याला जुन्या चुका करायला भाग पाडत असेल, तर मग या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? यावर मात कशी करायची? आपण फक्त परिस्थितीचे बळी आहोत का, असं तुम्हाला म्हणायचंय? हो, कारण तसंच वाटू शकतं. सुदैवाने आपण केवळ बळी नाही आहोत. ग्रीन यांनी या पुस्तकात मानवी स्वभावाच्या या अंधाऱ्या बाजूंचे जेवढे सखोल विश्लेषण केले आहे, तेवढेच प्रभावी उपायही दिले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी 2 अत्यंत शक्तिशाली साधने आहेत. ती कोणती? पहिले साधन आहे सहानुभूती. पण सहानुभूती हा तर एक नैतिक सद्गुण मानला जातो ना, म्हणजे दुसऱ्याला मदत करणे किंवा वाईट वाटून घेणे. इथेच आपण गल्लत करतो. ग्रीन सहानुभूतीकडे केवळ एक गोड नैतिक मूल्य म्हणून पाहत नाहीत. मी म्हणेन की ते याला एक अत्यंत तीक्ष्ण सामाजिक साधन मानतात. म्हणजे एक सोशल टूल. अगदी. सहानुभूती म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून रडणे नव्हे, तर जाणीवपूर्वक आणि बौद्धिक पातळीवर स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करण्याची क्षमता. जेव्हा आपण दुसऱ्याच्या नजरेतून जग पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपलं स्वतःचा इगो किंवा अहंकार कमी होतो. आपल्याला लोकांच्या कृतींमागची खरी कारणे समजायला लागतात. यामुळे आपण त्यांच्यावर रागवण्याऐवजी किंवा प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती अचूकपणे हाताळू शकतो. हे एक असं कौशल्य आहे जे सततच्या सरावाने एखाद्या स्नायूसारखे विकसित करावे लागते. आणि दुसरं साधन तर मानवी अस्तित्वाच्या अगदी मुळाला भिडणारे आहे, ते म्हणजे मृत्यूची जाणीव. आपल्या समाजात मृत्यू या विषयावर बोलणे आपण सहसा टाळतो. तो एक अशुभ विषय मानला जातो. पण मृत्यूला नाकारणे हाच आपल्या अनेक दुःखांचा पाया आहे. ग्रीन स्पष्ट करतात की जेव्हा आपण मृत्यूची अपरिहार्यता उघड्या डोळ्यांनी स्वीकारतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं खरे महत्त्व आपल्याला समजते. जेव्हा हे लक्षात येते की आपण सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहोत आणि मृत्यू हे आपल्या सर्वांमधल्या सर्वात मोठं, अंतिम आणि एकमेव साम्य आहे, तेव्हा काय होते? तेव्हा आपल्यातील तो क्षुल्लक मत्सर, तो खोटा अहंकार आणि एकमेकांबद्दलचा दुस्वास आपोआप गळून पडतो. म्हणजे मृत्यूची जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने नम्र बनवते. अगदी बरोबर. आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडतो, ज्या संपत्तीचा किंवा सत्तेचा अकारण गर्व करतो, ते सर्व मृत्यूच्या या विशाल सत्यासमोर किती अर्थहीन आहे याची तीव्र जाणीव यातून होते. ही जाणीव आपल्याला अधिक अंतर्मुख करते आणि आयुष्याकडे बघण्याचा एक शांत आणि व्यापक दृष्टिकोन देते. तंतोतंत. या संपूर्ण पुस्तकाचा आणि चर्चेचा गाभा हाच आहे की आपण सर्वांनी मानवी स्वभावाचे सिकाऊ उमेदवार बनले पाहिजे. इतरांच्या वागण्याकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या दोषांकडे अतिशय तटस्थपणे एका विद्यार्थ्यासारखे पाहण्याची सवय लावली पाहिजे. आपण जोपर्यंत स्वतःचे दोष मान्य करत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आपण कोणते निर्णय घेताना कोणत्या भावनांच्या आहारी जात आहोत? आपल्या वागण्यात असे कोणते नमुने आहेत जे आपलेच नुकसान करत आहेत? स्वतःला बदलण्याची ताकद निश्चितच आपल्यात आहे, पण त्यासाठी प्रथम स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करणं आवश्यक आहे. हा आत्मपरीक्षणाचा प्रवास सोपा नक्कीच नाही, पण तो आपल्याला एक प्रगल्भ आणि विवेकनिष्ठ माणूस बनवतो. अतिशय सखोल आणि चिंतनशील विचार. या चर्चेशी सांगता करण्यापूर्वी आपण एका अशा प्रश्नावर थांबूया जो या सगळ्या विचारमंथनाचा कळसाध्याय आहे. जर आपल्या सर्वात तीव्र भावना, आपले निर्णय आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या चुका या 5 लाख वर्षांपूर्वीच्या उत्क्रांतीतून आलेल्या मेंदूतूनच नियंत्रित होत असतील, जर आपले चारित्र्य आणि आपली सावलीच आपले नशीब ठरवत असेल, तर मग आपल्या दैनंदिन जीवनात स्वातंत्र्य किंवा फ्री विल खरोखरच किती आहे? आपण खरोखरच स्वतःचे निर्णय स्वतः घेतो की आपण फक्त आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेली एक प्राचीन जैविक स्क्रिप्ट जगत आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, द लॉज ऑफ ह्युमन नेचर हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.